जर तुम्हाला कोणी असं सांगितलं हा 16 शब्दांचा मंत्र आहे आणि याने तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलणार आहे, तर तुम्ही विश्वास कराल का? कारण त्यामध्ये ना पैसा लागत, नाही कुठली मोठी गोष्ट करायची आहे आणि नाही कठीण साधना आहे. फक्त आहे ती म्हणजे भगवंताचं नामस्मरण घ्यायचं आहे. पण तुमच्या मनात प्रश्न येत असेल की हरे कृष्ण महामंत्र हा इतका पॉवरफुल का आहे? यामागे शास्त्र काय सांगतात? आणि हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जे बेल आयकन आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून माझे जेव्हा पण मी व्हिडिओ टाकेल त्याची तुम्हाला नोटिफिकेशन ही लगेच मिळेल. कारण या चॅनलवर तुम्हाला डेली ब्लॉग, इस्कॉनची लाईफस्टाईल, इस्कॉनची दिनचर्या, इस्कॉन बद्दलचे प्रश्न, मोटिवेशनल व्हिडिओ आणि बरंच काही तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळेल. तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. हरे कृष्णा, मी नेहा सोनटक्के म्हणजेच नीलरत्नधारी देवीदासी. तर खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नेहास ब्लॉग. तर आपण बघतो की बरेचसे मंत्र आपल्याला जपमाळेवर हे जप करताना दिसतात. पण मंत्र कुठला आहे, नेमका आपला संप्रदाय कसा ओळखायचा, किंवा कुठला मंत्र आपण जपमाळेवर जप केला पाहिजे, हेच आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आय नो तुम्हाला कळलं असेल की आज आपण कुठल्या मंत्रावर चर्चा करणार आहोत. तर बरोबर, ते म्हणजे हरे कृष्ण महामंत्र. तर पहिला प्रश्न असा आहे की हरे कृष्ण महामंत्र आहे असं का म्हटलं आहे? तर हरे कृष्ण महामंत्र म्हणजे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आपल्याला या मंत्राचं रहस्य कलिसंतरण उपनिषदात बघायला मिळतं आणि त्या उपनिषदात स्पष्टपणे सांगितलं आहे की हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हा मंत्र कलियुगातील सर्व पापांपासून मुक्त करणारा मंत्र आहे. म्हणूनच याला हरे कृष्ण महामंत्र असं म्हटलं आहे. कारण हरे म्हणजे भगवंताची एनर्जी म्हणजे शक्ती, आणि ती म्हणजे राधा राणी. कृष्ण म्हणजे सर्वांना आकर्षित करणारा, आणि राम म्हणजे आनंद देणारा. आणि हा मंत्र म्हटल्याने आपण भगवंतांना अशी प्रार्थना करतो की भगवंता, मला तुमच्या सेवेत जोडा, मला तुमची सेवा मिळू द्या, किंवा मला तुमच्या सेवेत सहभागी होऊ द्या. आणि या मंत्राची महिमा आपल्याला ब्रह्मनारदीय पुराणामध्ये देखील बघायला मिळतं, आणि ते म्हणजे हरेर नाम ही केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. म्हणजेच या कलियुगात आपल्याला फक्त भगवंताचं नावच वाचवू शकतं, इतर दुसरा कुठलाही मार्ग नाहीये. फॉर एक्झाम्पल घेतलं तर आपण जसं कुठल्याही एका रोगी व्यक्तीला आपण एक औषध दिलं, म्हणजे त्याच्या रोगावर ती औषध लागली पाहिजे अशी औषध न देता आपण चुकून दुसरीच औषध दिली, तर त्याचा रोग बरा होणार आहे का? तर उत्तर आहे नाही. कारण रोगावर तीच औषध लावू शकते जे त्या रोगासाठी खास बनली आहे. तसंच या कलियुगातून आपल्याला जर बाहेर पडायचं, त्या रोगावर औषध आहे, आणि ती म्हणजे फक्त आणि भगवंताचं नाम. भगवंताचं नाव घेतल्याने आपण या भौतिक जगातून बाहेर पडतो, म्हणजेच मृत्यू लोकातून बाहेर पडतो, आणि परत आपल्याला जन्म घेऊन यायची गरज नसते. आणि म्हणूनच शास्त्रात देखील आपल्याला सांगितलं आहे की तुम्हाला जर या भौतिक जगातून बाहेर पडायचं आहे तर ते फक्त एकच उपायाने होईल, आणि ते म्हणजे भगवंताचं नाव किंवा भगवंताचं कीर्तन. आणि यातून बाहेर पडायला दुसरा कुठलाही मार्ग नाहीये. म्हणूनच या मंत्राला महामंत्र असं म्हटलं आहे. श्रीमद भागवतामध्ये देखील आपल्याला बघायला मिळतं की कलेर दोष निधे राजन कीर्तना देव कृष्णस्य मुक्त संगह परम व्रजते. कारण कलियुगात खूप दोष आहेत, पण फक्त कृष्णाचं नाव घेतल्याने मनुष्य यातून मुक्त होतो, आणि ही शक्ती आहे हरिनामात. आणि श्रीमद भगवद्गीतामधील भगवान श्रीकृष्ण आपल्याला नेहमी सांगत असतात, मनमना भव मद भक्तो मद्दयाजी मा नमस्कुरु मामे वेशस्ति युक्त्वेव आत्मानम परामयम. भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात की नेहमी माझा विचार कर, माझी पूजा कर, मला नमस्कार कर, आणि हे केल्यानेच तू निश्चितच माझ्याकडे परत येशील. म्हणून सतत भगवंताचं नाव हे आपल्याला घेणंच आहे, ते आपल्याला घेतलंच पाहिजे. नामस्मरण म्हणजे भगवंताचं स्मरण. म्हणून आपल्याला शास्त्रात देखील सांगतात की भगवंताचं नाव आणि भगवंत हे काही वेगळे नाहीये, तर ते एकच आहे. म्हणजेच कृष्ण नाव घेतल्यावर आपण थेट भगवंताशी कनेक्ट होतो. हा काही वायफाय सारखा कनेक्शन नाही आहे, तर हा डायरेक्ट कनेक्शन आहे, आणि तो म्हणजे भक्त आणि भगवंताचा. एक उदाहरण घेऊया. जसं आपण म्हणू की आपल्याला सूर्याचा प्रकाश पाहिजे, तर तो आपल्याला फक्त सकाळीच मिळेल, कारण रात्री तर सूर्य येणं शक्य नाहीये. परंतु जर आपण भगवंताचं नाव घेतलं
ते सकाळ असो, रात्री असो किंवा कुठेही असो, पण त्याची शक्ती आपल्याला लगेच जाणवते. आणि हा अनुभव तुम्ही तुमच्या आयुष्यात तेव्हाच अनुभव कराल जेव्हा तुम्ही भगवंताचं नाव हे घेत असाल. आता आपण बघूया की महामंत्राची वास्तविक शक्ती काय आहे. तर पहिलं म्हणजे आपलं हार्ट प्युरिफिकेशन होतं, म्हणजेच आपली चित्त शुद्ध होते. श्रीमद भागवतामध्ये सांगितलं आहे की नामस्मरण केल्याने आपलं चित्त हळूहळू शुद्ध व्हायला लागते, म्हणजेच आपल्या हृदयातली अशुद्धता हळूहळू कमी होते. भगवंताचं नामस्मरण केल्याने आपल्या हृदयातील अशुद्धता हळूहळू दूर होत जाते आणि काम, क्रोध, लोभ हे हळूहळू कमी होतात. दुसरं म्हणजे दुःखांचा नाश. आपल्या आयुष्यातील दुःखाचं मूळ कारण आहे ते म्हणजे आपण भगवंतापासून दूर गेलो आहोत. जेव्हा आपण भगवंताचं नाव घेऊ तेव्हा आपण भगवंताशी हळूहळू कनेक्ट होऊ. नामस्मरण आपल्याला भगवंताशी पुन्हा जोडायला मदत करते. तिसरं म्हणजे फिअर, म्हणजे भीती किंवा एन्झायटी हे दूर करते. म्हणजे जेव्हा आपण भगवंताचं नाव घेतो तेव्हा आपल्याला प्रोटेक्शन मिळतं आणि भीती हळूहळू कमी होते. मृत्यूची देखील भीती उरत नाही. चौथं म्हणजे स्पिरिच्युअल हॅपीनेस, म्हणजे आत्म्याचा आनंद. आणि हा आनंद बाहेरून येत नाही तर आतून येतो. अनेक लोकांनी हा मंत्र नियमित जपून आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आपण बघतो की आता रिसेंटली जसं विराट कोहली आहे, अनुष्का शर्मा आहे, त्यांनी भगवंताच्या नामस्मरणाला स्वीकार केलं आणि त्यांच्या जीवनात देखील शांतता, आनंद हे आपोआप यायला लागले आणि ते हळूहळू भगवंताशी कनेक्ट होऊ लागले, कारण त्यांना देखील कळून आलं की या भौतिक जगात काहीच सुख नाहीये. आज आपण बघतो की जे विदेशातले लोक होते, जे ड्रग्ज घ्यायचे, नशापान करायचे, डिप्रेशन मध्ये होते, स्ट्रेस मध्ये होते, असे लोक सुद्धा या हरे कृष्णा महामंत्राला स्वीकारून स्वतःचं आयुष्य देखील बदलवलं आहे. आणि तुम्ही बघाल की इस्कॉन मध्ये असे हजारो भक्त आहेत, लोकांचं आयुष्य कम्प्लिटली ट्रान्सफॉर्म झालं आहे. म्हणूनच तुम्हाला देखील सांगू इच्छिते की हा मंत्र नुसता एक मंत्र नाहीये, तर तो म्हणजे एक पॉवरफुल मंत्र आहे, ज्याने तुमचं आयुष्य खरंच पूर्णपणे बदलणार आहे. म्हणून तुम्हाला देखील सांगू इच्छिते की तुम्ही दिवसातले 24 तास हे पूर्ण भगवंताच्या सेवेत नाही लावले तरी चालेल, पण दिवसातले फक्त 5 मिनिटं दररोज तुम्ही जप माळेला किंवा नाम घेण्यात किंवा भगवंताचं कीर्तन करण्यात दिलं तर त्याने तुमचं आयुष्य हळूहळू खूप सुंदर व्हायला लागेल. रोज सकाळी 5-10 मिनिटं बेस्ट आहे की तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर जप करा, मनापासून चॅन्ट करा, मनापासून भगवंताचं नाव घ्या. इस्कॉनमध्ये 16 माळा करायला हे आयडियल मानलं आहे, म्हणजे कमीत कमी तुम्ही 16 माळा तरी केल्या पाहिजे. पण तुम्हाला जर सुरुवात करायची असेल तर तुम्ही 1-2 किंवा ऍटलीस्ट 5 माळेने तरी सुरुवात करू शकता, कारण हा मंत्र फक्त शब्द नाही तर या मंत्रात भगवंताचं प्रेझेन्स आहे. तुम्ही एकदा तरी मनापासून चॅन्ट करा, तुम्हाला हळूहळू त्याचा फरक जाणवेल. आणि म्हणूनच या कलियुगात सरळ सोपा मार्ग एकच आहे, तो म्हणजे ज्याने तुम्हाला भक्ती, शांती आणि आनंद मिळवण्यासाठी मदत करेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही जर जप करत असेल तर किती माळा जप करता हे देखील मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, इतर लोकांशी देखील शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. तोपर्यंत हरे कृष्णा आणि नियमितपणे जप करत राहा हीच आग्रहाची विनंती. हरे कृष्णा. Hare Krishna, Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama.